आपण गोव्यात आहोत आणि आता काहीतरी स्पेशल इथं चालू आहे. तवशे काय बनवतात कोकणी पदार्थ, स्पेशल कोकणी स्वीट डिश तवसोळी आणि आमच्या तिकडे मालवणकडे गोडाची भाकरी. यामध्ये लागणारं साहित्य आहे जाडा रवा. हा जाडा रवा मिळतो. आम्ही सोजी करतोय ना तो म्हणजे जाडा रवा, तूप, शेंगदाणे, काकडी आणि गुळ. आणि पहिला हे आता फ्राय करून घ्यायचं जाडा रवा. त्याचे तुकडे करायचे लहान लहान त्यात घालायला तवसळीत घालायला, म्हणजे गोडाची भाकरी म्हणतात त्याला आमच्याकडे. लहान लहान तुकडे करायचे म्हणजे दाताखाली आले की छान लागतात ते क्रंची. आणि हे पण शेंगदाणे पण घालायचे म्हणजे ते छान लागतं. पारंपरिक रेसिपी आहे. आता मी गुळ यात आता गुळ आहे 1 वाटी आणि 1 वाटी ह्याचा काकडीचा किस आहे. ते म्हणजे असं हे करून ठेवलेलं आहे म्हणजे असं पाणी व्हायला त्याच्यात गुळात घालून ठेवलेलं आहे काकडीचा. हे ओतायचं त्याच्यात मेल्ट व्हायला पाहिजे. म्हणजे असं पाणी काकडीला हे करून ठेवलं नाही, गुळात घालून ठेवलं की याला पाणी सुटते छान आणि एकदम भिजून येते. हे रवा हे ओतायचं त्याच्यात, रवा याच्यात ओतायचं. आली की रवा यात घालायचं. रवा, हे खोबरं, हे पण खोबरं आणि हे तुकडे खोबऱ्याचे तुकडे तोंडात आले की बरं लागतंय. आणि आम्ही ओव्हन मध्ये करणार आहे. मेन ती चुलीवर करतात. आम्ही आता सध्या चूल नसल्यामुळे आम्ही ओव्हन मध्ये करणार. त्यासाठी तुम्हाला आधी प्री हीट करून घ्यावं लागणार आहे ओव्हन. हा आणि एक सांगितलं आणि मीठ लागतं थोडंसं, म्हणजे चिमूटभर, एकदम चिमूटभर मीठ, कारण की आपण स्वीट रेसिपी ठेवला आपला प्री हिटिंगला. त्यात रवा सोजीचा सोजीचा रवा गव्हाचा आत घालायचं. आमचं ओव्हन झाला टिंग झाला म्हणजे टिंग झालेला आहे. त्याने घंटी हे वाजवलेली आहे. आता त्याच्यात सगळं साहित्य घालायचं. हे शेंगदाणे भाजलेलं, शेंगदाणे घातलेले आहेत. हे आता ओला खोबरं आणि हे तुकडे खोबऱ्याचे सगळं आता मिक्स करायचं. खोबऱ्याचे तुकडे आणि खोबरं दोन्ही पण घातलेलं आहे. आता हे बरं असं ढवळायचं. आता हे असं बरं हलवायचं. जरासं तूप लावून घ्यायचं. ओव्हन मध्ये जाण्यासाठी आता हे तयार झालं. ढवळून घ्यायचं बरं. पानं लावायची केळीची, म्हणजे जरासं पानांचा आरोमा येतोय का. ओव्हन मध्ये जायला तयार आहे. आता याला 45 डिग्री हे करायचं. नाही 180 डिग्री आणि 45 मिनिट. आता आमची झालेली आहे गोडाची भाकरी म्हणजे तवसळी. तवसळी इज रेडी. आणि इथे आहेत आपले बिटाचे लाडू पौष्टिक. आपण रिव्ह्यू छान झाले. कशी झाले हो? मस्त. तवसळी हा मग कशी झाले सांग. तवसळी क्रंची लागते. आता थोडस आपण कट केलेले
खोबऱ्याच्या पीस मध्ये कट केलेलं शेंगदाणे असं मस्त असं क्रंची क्रंची यायला. परत काकडीचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा यायला. फ्रेश वाटतं त्याच्याने. कसं बेस्ट हा.